नमस्कार विद्यार्थी मंडळी, सदर व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती, उत्पादन शुल्क भरती तसेच इतर भरत्यांसाठी अतिशय महत्त्वाचे ट्रेंडिंग करंट अफेअर्स पाहणार आहोत। लगेच या ठिकाणी व्हिडिओला आपण सुरुवात करूया। प्रश्न आहे बघा पहिला, स्नूकर वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 कोणी जिंकली? स्नूकर हा एक खेळ प्रकार आहे मित्रांनो, त्याची वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 ही कोणी जिंकलेली आहे विचारलेलं आहे। तर मार्क सेलेवी, लुका ब्रेसेल, ट्रेन सोनी, ब्रँडन विल्यम यापैकी कोणी जिंकलेले आहे? तर बघा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक बी, लुका ब्रेसेल या खेळाडूने स्नूकर वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 जिंकलेली आहे। मित्रांनो, हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे जर विचारलं तर बेल्जियम या देशाचा खेळाडू आहे लुका ब्रेसेल। स्नूकर वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती विचारलं तर बघा इंग्लंड या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली होती। इंग्लंड। उपविजेता कोण आहे तर बघा मार्क सेल्बी हा इंग्लंडचा खेळाडू आहे जो उपविजेता आहे। आपलं मूळ उत्तर असणार आहे लुका ब्रेसेल। मित्रांनो, अतिशय ट्रेंडिंग आपण करंट अफेअर्स या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। दररोज आपण असेच प्रश्न कव्हर करत असतो, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। दुबईत झालेल्या जागतिक हवामान परिषदेचे अध्यक्ष कोण होते? दुबईत मित्रांनो जागतिक हवामान परिषदेची बैठक पार पडलेली आहे, त्याचे अध्यक्ष कोण होते? ग्रेग बार्कले, सादिक फारूक, सुलतान अल जबेर, सेंट स्टेफनी। तर मित्रांनो पर्याय क्रमांक सी, सुलतान अल जबेर हे दुबईत झालेल्या जागतिक हवामान परिषदेचे अध्यक्ष होते। भारताचे नेतृत्व कोणी केले होते या परिषदेत? तर प्रतिनिधित्व कोणी केले होते? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते। त्यांनी या परिषदेत काय मागणी केलेली आहे तर 2028ची जागतिक हवामान परिषद ही भारतात व्हावी अशी मागणी केली किंवा प्रस्ताव या सभेमध्ये ठेवलेला होता। कधी? 2028ची जागतिक हवामान परिषद भारतात व्हावी असा, लक्षात असू द्या। त्यानंतर प्रश्न आहे बघा, द वर्ल्ड हिंदू काँग्रेस संमेलन 2023 कोठे पार पडले? मुंबई, पॅरिस, न्यूयॉर्क, बँकॉक। तर या ठिकाणी बघा बँकॉकमध्ये पार पडलेले आहे। बँकॉकमध्ये द वर्ल्ड हिंदू काँग्रेस संमेलन 2023 पार पडले। मित्रांनो, बँकॉक हे शहर कोणत्या देशात आहे? नेहमी शहर कोणत्या देशात आहे याच्यावर देखील प्रश्न विचारले जातात। बँकॉक हे शहर कोणत्या देशात आहे? बघा थायलंड या देशामध्ये आहे। थायलंडची राजधानी जरी विचारलं तर बँकॉक हेच उत्तर असणार आहे। पॅरिस कोणत्या देशात आहे? फ्रान्स या देशात आहे। न्यूयॉर्क कोणत्या देशात आहे? अमेरिका देशात आहे। मुंबई सर्वांना माहीत असेल। त्यानंतर प्रश्न आहे बघा, मित्रशक्ती हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशांमध्ये पार पडला? भारत व बांगलादेश, भारत व रशिया, भारत व चीन, भारत व श्रीलंका। तर मित्रांनो, मित्रशक्ती हा जो संयुक्त लष्करी सराव आहे तो भारत आणि श्रीलंका दरम्यान होत असतो आणि तो भारत आणि श्रीलंका या दरम्यान पार पडलेला आहे। मित्रांनो, प्रश्न जर विचारला कुठे पार पडला तर बघा पुणे या ठिकाणी पार पडलेला आहे। पुण्यामधील औंध या ठिकाणी हा सराव पार पडलेला आहे। 9वी आवृत्ती होती या सरावाची, 9वी आवृत्ती, लक्षात असू द्या। त्यानंतर प्रश्न आहे बघा, आयुष्मान भारत हेल्थ आणि वेलनेस सेंटरचे नाव बदलून कोणते नवीन नाव देण्याचे केंद्रीय मंत्रालयाने ठरवले आहे? मित्रांनो, आयुष्मान भारत हेल्थ आणि वेलनेस सेंटरचं नाव बदलण्यात आलेलं आहे। त्या आता नवीन नाव काय देण्यात येणार आहे ते बघा, नमो हेल्थ केअर सेंटर, आयुष्मान आरोग्य मंदिर, भारत आरोग्य मंदिर, नमो आरोग्य मंदिर यापैकी काय नाव देण्यात येणार आहे किंवा दिले आहे? तर बघा आयुष्मान आरोग्य मंदिर हे नाव देण्यात आलेले आहे। जुने नाव काय? आयुष्मान भारत योजना म्हणून ही प्रसिद्ध योजना होती, तर त्याचं नवीन नाव आयुष्मान आरोग्य मंदिर असं करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, केंद्रीय आरोग्य मंत्री कोण आहेत सध्या? कमेंट करून सांगायचं आहे तुम्ही मला, केंद्रीय आरोग्य मंत्री कोण आहेत? त्यानंतर प्रश्न आहे का, भारतीय संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलासाठी किती प्रचंड हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे? प्रचंड हे हेलिकॉप्टरला देण्यात आलेलं नाव आहे मित्रांनो। तर असे किती प्रचंड हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे? 150, 100, 200 की 250? तर मित्रांनो 150 किंवा 150, पर्याय क्रमांक ए हे योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो, भारताचे संरक्षण मंत्री सध्या कोण आहेत? कमेंट करून सांगायचं आहे उत्तर, जेणेकरून तुमचा अभ्यास किती आपल्याला कळून जाईल। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, रामलँड ही कोणत्या राज्य सरकारची योजना आहे?
महाराष्ट्र, उत्तराखंड, गुजरात की उत्तर प्रदेश? तर मित्रांनो पर्याय क्रमांक डी उत्तर प्रदेश हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. रामलँड ही उत्तर प्रदेश या राज्य सरकारची योजना आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? योगी आदित्यनाथ हे आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, हेरिटेज फेस्टिवल 2023 उत्सव कोठे पार पडला? गोवा, राजस्थान, पश्चिम बंगाल की आंध्र प्रदेश? मित्रांनो गोवा या ठिकाणी हा उत्सव पार पडलेला आहे. हेरिटेज फेस्टिवल 2023 गोवा येथे पार पडलेले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? प्रमोद सावंत. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न बघा, 1959चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2023 मध्ये कोणास मिळाला? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, 1959ला भेटायचा जो पुरस्कार होता तो 2023 मध्ये मिळाला आहे. ते कोणाला मिळालेला आहे? दलाई लामा, जँग हुवेई, रघुराम यदुवंशी, लिंग डिरेन. कोणाला मिळाले आहे? तर बघा पर्याय क्रमांक ए, दलाई लामा यांना 1959चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2023 मध्ये जवळपास 64 वर्षानंतर मिळालेला आहे. 64 वर्षानंतर मिळालेला आहे पुरस्कार दलाई लामा यांना. मित्रांनो लिंग डिरेन या ठिकाणी एक ऑप्शन आहे बघा. लिंग डिरेन हा ना चायनाचा पहिला जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन आहे. लिंग डिरेन चायनाचा पहिला जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन कोण विचारलं तर लिंग डिरेन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न, एक पंचायत एक खेळाचे मैदान ही योजना कोणत्या राज्याची आहे? केरळ, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र? तर मित्रांनो एक पंचायत एक खेळाचे मैदान ही जी योजना आहे ती केरळ या राज्याची आहे. पर्याय क्रमांक ए, केरळ हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा नार्को स्टेट देश कोणता आहे? तुर्की, म्यानमार, फिलिपिन्स, सिरिया? तर मित्रांनो जगातील सर्वात मोठा नार्को स्टेट देश जो आहे तो सिरिया हा बनलेला आहे किंवा सिरिया आहे. पर्याय क्रमांक डी, सिरिया. मित्रांनो नार्को स्टेट म्हणजे काय ते समजून घ्या बघा. नार्को स्टेट म्हणजे फक्त नशेच्या उत्पादनापासून मिळणाऱ्या उत्पन्नावर चालणारा देश. फक्त नशेच्या उत्पादनावर जो काही आपल्याला पैसा मिळेल त्या पैशावर चालणारा देश जो असतो तो नार्को स्टेट म्हणून गणला जातो. आणि असा सर्वात मोठा नार्को स्टेट कोणता आहे तर सिरिया. लक्षात असू द्या. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, स्मोक अँड ॲशेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? हिरालाल पन्ना, वीरेंद्र रॉय, तेज मिश्रा, अमिताव घोष? तर मित्रांनो स्मोक अँड ॲशेस या पुस्तकाचे लेखक अमिताव घोष हे आहेत. पर्याय क्रमांक डी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, आशियाई कुस्ती स्पर्धा 2023 मध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकले? अमन सेहरावत, मनोज कुमार, शिवराज राक्षे, विनेश फोगाट? तर मित्रांनो पहिले जे काही सुवर्ण पदक आहे ते अमन सेहरावत यांनी जिंकले होते भारतासाठी आशियाई कुस्ती स्पर्धा 2023 मध्ये. कोणी? अमन सेहरावत याने जिंकले होते. मित्रांनो अमन सेहरावतचा संबंध कोणत्या राज्याशी आहे जर विचारलं तर हरियाणा या राज्याशी आहे. लक्षात असू द्या. त्यानंतरचा प्रश्न आहे, पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट सामन्यात अंपायरिंग करणारी जगातील पहिली महिला कोण आहे? पंच, जे काही पंच असतात उभे, तर ते पहिली महिला कोण आहे? T20 सामन्यात पंच बनलेली पहिली महिला जीना बेले, लिंडा याकारिनो, किम कॉटन की कोणीही नाही? तर मित्रांनो किम कॉटन ही पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट सामन्यात अंपायरिंग करणारी जगातील पहिली महिला बनली आहे. किम कॉटन. लक्षात ठेवा. नाव कोणत्या देशाचे विचारलं तर बघा न्यूझीलंड या देशाची आहे. लक्षात असू द्या. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, मराठा उद्योगरत्न पुरस्कार 2023 खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? निलेश सांबरे, रतन टाटा, वैभव वैती, अनिकेत पाटील? कोणाला मिळाला आहे? निलेश सांबरे यांना मिळालेला आहे. मराठा उद्योगरत्न पुरस्कार 2023 हा निलेश सांबरे यांना मिळालेला आहे. रतन टाटा यांना कोणता मिळाला आहे? महाराष्ट्राचा उद्योगरत्न पुरस्कार 2023. तो जो पहिला आहे. मराठा उद्योगरत्न आणि महाराष्ट्राचा उद्योगरत्न वेगवेगळे पुरस्कार आहे मित्रांनो. मराठा हा जो आहे उद्योगरत्न तो निलेश सांबरे यांना आणि महाराष्ट्राचा उद्योगरत्न पुरस्कार जो पहिला 2023ला देण्यात आला आहे तो रतन टाटा यांना मिळालेला आहे.
त्यानंतरचा प्रश्न आहे, जागतिक दहशतवाद निर्देशांक 2023 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? पहिल्या, 13व्या, तिसऱ्या, 8व्या? तर जागतिक दहशतवाद निर्देशांक 2023 मध्ये भारत हा 13व्या स्थानी आहे. पर्याय क्रमांक बी 13 हे योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, जागतिक दहशतवाद निर्देशांक 2023 मध्ये पहिल्या क्रमांकावर असणारा देश कोणता? कमेंट करून सांगा. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं योग्य उत्तर पाहूया आणि कोणी कोणी योग्य उत्तर दिलं त्यांचं नाव देखील जाहीर करूया. तर बघा, नक्की कमेंट करून सांगा, जागतिक दहशतवाद निर्देशांक 2023 मध्ये प्रथम स्थानी असणारा देश कोणता? भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास चालू राहू द्या. धन्यवाद.